महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आपली ही जी सिरीज चाललेली आहे ती चाललेली आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल या सब्जेक्टचे MCQ जे की आपल्याला निम्मीने प्रोव्हाइड केलेले आहे आणि 100% परीक्षेमध्ये हेच न्यूमेरिकल येतात, हेच प्रश्न येतात, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे। तर जवळपास त्याच्यामध्ये 575 प्रश्न आहे। हा आजचा आपला 6वा क्लास आहे। याच्या अगोदर आपले ऑलरेडी 5 क्लास झालेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सोबतच जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्यायची असणार किंवा तुम्हाला हे जे MCQ आहे ट्रान्सलेटेड मराठी प्लस इंग्लिश या भाषेमध्ये पाहिजे असणार, कारण की आपला पेपर मराठीमध्ये असतो, तुम्हाला माहिती आहे, मराठी प्लस इंग्लिशमध्ये, तर त्याची पण MCQ ची PDF फ्रीमध्ये आपल्या omgfreestudy.com ही जी वेबसाईट आहे त्यावरती अवेलेबल करून दिलेली आहे आणि त्यातही सोपे करून दिलेला आहे तुम्हाला, की त्याची लिंक मी काय केलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं। ठीक आहे, तर आपलं जे सेशन चाललेलं आहे ते सेशन आजचं खास म्हणजे आपली सिरीज चाललेली आहे पूर्ण 575 प्लस जेवढे MCQ आहे तेवढे पण आता आपलं 6वं युनिट ऑलरेडी संपलेलं आहे, जे हिरव्या पट्टीने तुम्हाला दाखवलेलं आहे। आता आपण काय करू, आजच्या सेशनमध्ये पहिला चॅप्टर आपण सुरू करू। ऑलरेडी आपण 6वा चॅप्टर कव्हर केला, 5 क्लास झालेले, आजचा 6वा क्लास आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास 15 MCQ आहे। तर पहिला चॅप्टर आजच्या सेशनमध्ये आपण काय करून टाकू, पूर्ण करून टाकू। ठीक आहे, तर चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर हे आजचं आपलं सेशन फर्स्ट इयर एम्प्लॉयबिलिटी स्किल सर्व ट्रेड करता विद्यार्थी जे आहेत त्यांना कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि नवीन सिलेबस आलेला आहे, नवीन सिलेबसचे नवीन MCQ आलेला आहे, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, कारण ते सर्व कुठे अवेलेबल आहे, भारत स्किलवरती, पण इंग्लिशमध्ये आहे, तुम्हाला मराठीमध्ये मी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे। ठीक आहे, तर आज आपण काय करणार की जे MCQ आहे कोणत्या चॅप्टरचे, इंट्रोडक्शन टू एम्प्लॉयबिलिटी स्किल या चॅप्टरचे आपण सुरू करणार आहे। म्हणजेच काय, रोजगार क्षमता कौशल्याचा परिचय, म्हणजे सरळ सरळ हा जो विषय आहे याचंच इंट्रोडक्शन आजच्या सेशनमध्ये असणार आहे। परंतु याच्यामध्ये MCQ करायचा, आपल्याला थेरटिकल क्लास करायचा नाही आहे। तर एकदम म्हणजे तुम्ही एकदा जर सेशन बघितलं तर तुम्हाला काय होईल, पूर्णपणे ते पाठ झाल्याची फीलिंग येईल, म्हणजे तुम्हाला जवळजवळ पाठच होऊन जाईल ऑटोमॅटिक, बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये राहील छानपैकी। तर आता सुरुवातीला मी पहिले MCQ सुरू करायच्या पहिले आता पहिलं सेशन आहे, तर तुम्हाला पहिल्या चॅप्टरच्याच पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो की ॲक्च्युअलमध्ये आपण हा सब्जेक्ट शिकता, म्हणजे कसं शिकत आहोत, आपण कशासाठी शिकत आहोत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। तर आपल्या सब्जेक्टचं नाव काय, एम्प्लॉयबिलिटी स्किल। जर याचे आपण तुकडे केले, त्याचा नेमका अर्थ काय होतो पेपरमध्ये असं विचारणार नाही, पण तुम्हाला माहीत असो की तुम्ही एम्प्लॉयबिलिटी स्किल शिकले, तर अरे बाबा त्याच्यामध्ये नेमकं काय शिकलं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ठीक आहे, तर बघा याचे जर तुकडे केले तर एक आहे एम्प्लॉई, दुसरा आहे ॲबिलिटी, तिसरा आहे स्किल, हे तीनही मिळून आपला सब्जेक्ट बनला एम्प्लॉयबिलिटी स्किल, जो की फर्स्ट इयरमध्ये सर्व ट्रेड करता कसं आहे कॉमन आहे। आता एम्प्लॉय म्हणजे काय की पगारासाठी काम करणं, म्हणजे कुठून तरी आपल्याला त्याच्या म्हणजे आपण काम करणं, त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पैसे मिळणार, ते काय झालं, एम्प्लॉई झालं किंवा एम्प्लॉयमेंट झालं, बरोबर आहे। त्याच्यानंतर ॲबिलिटी म्हणजे काय, ॲबिलिटी म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे तुम्ही काय शिकलेले आहे किंवा तुम्ही काय करू शकता, कोणत्या स्किल आहे, त्याला आपण काय म्हणू, ॲबिलिटी, म्हणजे करू शकणार आहे तुम्ही गोष्टी। पण नुसत्या करून शिकून ते चालणार नाही, तुम्हाला स्किल असली पाहिजे, म्हणजे त्याला नुसतं मला एखादी गोष्ट येते पण येऊन त्याला फायदा नाही आहे, त्याचा आपण वापर केला पाहिजे आपल्या कुठं, एम्प्लॉयमेंटमध्ये, म्हणजे जिथं आपल्याला काम करायचं तिथे। ठीक आहे, मग काय झाली, त्याला स्किल म्हणू आपण, काय म्हणू, स्किल म्हणजे नुसती मला येते म्हणजे त्याला स्किल नाही, मला येत असलेली गोष्ट वर्तणुकात आणणं किंवा फिजिकली करणं त्याला आपण काय म्हणू, स्किल म्हणू। या तीनही शब्दाचा मिळून सब्जेक्ट बनला आपला एम्प्लॉयबिलिटी स्किल। ठीक आहे, आता याला दिवसभर जरी मी शिकवत बसलो तरी संपणार नाही, पण आपल्याला लिमिटेशन्स आहे, आपल्याला आपले MCQ कव्हर करायचे, कारण आपल्याला त्याची गरज आहे। ठीक आहे, आता प्रश्न बघा 2 भाषेमध्ये असतील, एक मराठी आणि दुसरी कोणती, इंग्रजीमध्ये। तर तुम्हाला जे सोपं वाटते त्याच्यातनं वाचू शकता, मी मराठीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करतो, कारण की आपला महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना मराठीचा काही प्रश्न नाही आहे। ठीक आहे, तर आता काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक लक्ष द्या, तुमचा एकही प्रश्न तुम्ही विसरणार नाही सेशन झाल्याच्या नंतर पण। ठीक आहे, आता बघा कोणता पर्याय, मी आता सुरू केले प्रश्न, कोणता पर्याय रोजगार क्षमता कौशल्य नाही। आता बघा मी आत्ताच सांगितलं की एखादी गोष्ट तुम्हाला येते पण त्याच्यानी जर एखाद्या ठिकाणी जॉब नसणार मिळत आणि त्याच्यातनं आपल्याला अर्निंग नसणार होत, पैसे नसेल मिळत, तर ते स्किल आपल्या काही कामाची नाही, ते आपल्या कामाची नाही, म्हणजे त्याला त्या स्किलला आपण रोजगार क्षमता नाही आहे त्या स्किलमध्ये, आपण असं म्हणू शकतो। तर प्रश्नात तेच विचारलं की खाली जे तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहे, तर असा कोणता ऑप्शन आहे की ज्याने तुम्हाला रोजगार क्षमता मिळणार नाही किंवा एम्प्लॉयबिलिटी स्किल तुमची होणार नाही किंवा
तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळणार नाही किंवा कोणतं ते काम करून तुम्हाला पैसे मिळणार नाही किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करता येणार नाही, असं खालच्यापैकी कोणतं काम आहे? पहिलंच आहे चांगला धावपट्टू. म्हणजे जर एक गुड रनर असणार, चांगला धावपट्टू आहे, त्याला काय जॉब मिळणार आहे का धावण्याची? नाही मिळणार आहे, बरोबर आहे. तर त्या तो एम्प्लॉयबिलिटी स्किल नाही आहे किंवा तो ऑप्शन नाही आहे खालच्यापैकी, बरोबर आहे. खालच्यापैकी म्हणजे तो सरळचा ऑप्शन, म्हणजे त्या रोजगार कौशल्य त्याच्यातनं आपल्याला काही मिळणार नाही आहे. दुसरा आहे चांगले मुलाखत कौशल्य. जर तुमची गुड इंटरव्ह्यू स्किल असणार, म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन छानपैकी जमत असणार, तर तुम्हाला जॉब मिळू शकते, बरोबर आहे. म्हणजे ही गोष्ट एम्प्लॉयबिलिटी स्किलची आहे. गुड कम्युनिकेशन त्याच्यातच आलं, इंटरव्ह्यू स्किल आणि कम्युनिकेशन एकाच मिक्सचर आहे दोन्ही पण. कम्युनिकेशन म्हणजे तुमचं संभाषण कौशल्य चांगलं असलं पाहिजे तरी तुम्हाला जॉब मिळू शकते. तुम्हाला क्विक लर्निंग असणार, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही पटकन शिकत असणार, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये गेले आणि सांगितलं अरे मशीन ऑपरेट करायची आहे, तुम्हाला पटकन एखाद्याने सांगितलं का नाही अशी मशीन आहे, तुम्हाला पटकन ते समजत आहे, तुम्ही ऑपरेट करताय, त्यांनी तुम्हाला काय मिळू शकते? जॉब मिळू शकते. म्हणजे या सर्व स्कीमा कशा आहे तुमच्या रोजगार क्षमतेच्या आहे. पण हे जे गुड रनर आहे ही यांनी आपल्याला म्हणजे या सरळ ती कशामध्ये नाही मोडत? तुमच्या रोजगार क्षमता कौशल्यामध्ये नाही मोडत. तर ते आता प्रश्नामध्ये नाही विचारलं होतं म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे कर्मचारी असा असतो जो रिकामी जागा असतो. आता नेमकं कर्मचारी म्हणायचं कोणाला? मी ऑप्शनमधनं तुम्हाला वाचून सांगतो. पहिला, शाळेत शिकायला जातो त्याला कर्मचारी म्हणणार का? बिलकुल कर्मचारी नाही, ते तर विद्यार्थी झाले, बरोबर आहे. दुसरं काय? काम करत नाही त्याला मग आता आळशी म्हणता येईल, त्याला पण कर्मचारी म्हणता नाही, कोण फुकटमध्ये आपल्याला पेमेंट देणार आहे, बरोबर आहे. तिसरं आहे पगारासाठी काम करतो. म्हणजे एम्प्लॉय कोणाला म्हणायचं? बघा, समजा तुमच्या घरी येऊन एखादा जण काम करतोय, तुमच्याकडनं पैसे नाही घेताय, काहीच नाही, तर तो कोणत्या गोष्टी करता येऊ शकते? तुमचं रिलेशन असणार तर येऊ शकते, किंवा तुमच्या मित्राच्या खातिरदारीने तो येऊ शकते. म्हणजे आपला मित्र आहे बा म्हणून आपल्या घरी येऊन काम करताय, पेंडिंग वगैरे मारू लागत आहे समजा आपल्याला, बरोबर आहे. तर तो काय झाला? तो एम्प्लॉई नाही झाला किंवा कर्मचारी नाही झाला. पण एखादा येत आहे तुमच्या घरी पेंटिंग करायची आहे किंवा कोणतं तरी काम करायचं आहे, पण तो आल्यानंतर काम केल्यानंतर जर त्याचे पैसे घेणार तर तो काय झाला? कर्मचारी झाला. म्हणजे एका पगारासाठी काम करणारा व्यक्ती म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? कर्मचारी म्हणतो किंवा एम्प्लॉय म्हणतो, बरोबर आहे. म्हणून याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट राहील. मग खेळायला जातो तो तर खेळाडू झाला ना, तो पण एम्प्लॉय नाही झाला. ठीक आहे, याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा आहे चांगल्या करिअर वाढवण्यासाठी कोणत्या 2 कौशल्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला विचारलं आहे. चांगलं करिअर जर तुम्हाला घडवायचं असणार, वाढवायचं असणार, खालीलपैकी 2 ऑप्शन विचारले आहेत. 2 तर आपल्याला असा ऑप्शन शोधावा लागेल ज्याच्यामध्ये 2 स्किल दिलेले आहे किंवा 2 कौशल्य दिलेलं आहे. कौशल्य म्हणजे आपली स्किल. ठीक आहे, पहिल्यामध्ये बघाल सिंगिंग दिलेलं आहे. तसंही सिंगिंगनी तुम्हाला कोणतं कौशल्य वाढवण्यासाठी सिंगिंग तुमची कामी येणार नाही आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय? आणि तसंही त्याच्यात एकच ऑप्शन आहे, 2 ऑप्शन नाही आहे. 2 असते तर आपण त्याला विचार केला असता. डान्सिंग पण नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचं करिअर ग्रोथ करायसाठी 2 विचारला आहे. दोन्ही मिळून असतं तर विचार केला असता, पण दोघांमध्ये एकच ऑप्शन आहे, तर दोघांनाही पकडू शकत नाही आपण. त्याच्यानंतर काय? गार्डनिंग आहे, म्हणजे बागकाम कराल. फक्त बागकाम करूनच तुमचं 2 ऑप्शन म्हटलं आहे, पण याच्यात 2 नाही आहे. फक्त बागकाम करून तुमचं कौशल्य वाढू शकते का? नाही. पण इथं काय म्हटलं आहे? तुमचं जर टेक्निकल स्किल जर आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल जर तुम्ही वाढवली तर तुमचं काय होऊ शकते? करिअरची ग्रोथ होऊ शकते. करिअरची काय ग्रोथ होऊ शकते? ग्रोथ. जसं टेक्निकल स्किल म्हणजे काय? आता तुम्ही ITI मध्ये आले, कोणाचा ट्रेड वेल्डर असणार, कोणाचा इलेक्ट्रिशियन, कोणाचा फिटर, कोणाचा कॉस्मेटॉलॉजी, कोणाचा प्रत्येकाचा वेगळा. तुम्ही काय घ्यायला आले? तुम्ही स्किल घ्यायला आले आणि ते स्किल अशी आहे की ज्याने तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळणार. कारण ITI मध्ये प्रत्येक ट्रेड असा डिझाईन केलेला आहे की तुम्ही ITI झाल्यानंतर जर प्रामाणिकपणे शिकले आणि जर बाहेर निघाले तर तुम्हाला 100% कामाची सोय होते. आता असं जरुरी नाही की शिकलं म्हणजे गव्हर्नमेंटच जॉब लागला पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही स्किल घेऊन बाहेर तुमची एम्प्लॉयबिलिटी जर दाखवली तर तुमच्या स्किलला म्हणजे सरळ तुमचं काय करिअर डिसाईड होईल त्याने किंवा करिअर घडणार त्याने तुमचं, बरोबर आहे. तर म्हणून याचं डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. तसं 2 म्हटलं तर दोन्ही आपण सिलेक्ट केलं, बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे गोपी नेहमी शिकण्यास आणि आपल्या कामात सुधारणा करण्यास तयार असतात. ठीक आहे, म्हणजे गोपी आहे, नाव आहे गोपी एका विद्यार्थ्याचा समजा, तो काय करतो? नेहमी आपल्या कामामध्ये सुधारणा करण्यास तयार असतो. म्हणजे तो जसं एखादा काम करत असणार, तुम्ही समजा एखादं काम करताय पण तुम्ही काम करताना चुका होता पण त्या चुकातून सुधरत नाही आहे, तर मग तुम्ही म्हणजे लायकीचे नाही आहे, सरळ. ठीक आहे. पण जर तुम्ही काम करताय आणि त्याच्यात चुका होता आणि त्या चुका दुरुस्त करण्याच्या मागे लागलेल्या आहे, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे रिकामी जागा आहे, मग त्याच्याकडे नेमकं काय किंवा त्याला आपण काय म्हणू? असतात ना बरेच जण एखादा काम करतात पण एक चूक वारंवार करतात, त्याला कितीही सांगा तो सुधारवायचं नाव घेत नाही, बरोबर आहे. पण काही जण असं असतात की नाही आता चुकी झाली आणि याच्यानंतर माझी चुकी होणार नाही, तर तो आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जातो. त्याला काय म्हणू? त्याला प्रेम नाही म्हणणार, प्रमाणपत्रही नाही म्हणणार,
वाढीची मानसिकता म्हणून. काहून तर मेंटॅलिटी, त्याचा माइंडसेट पाहिजे की नाही, मला ग्रोथवाला माइंडसेट पाहिजे की नाही, मला तो स्वतः तयार पाहिजे की नाही, मला माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, माझ्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, बरोबर आहे. तर त्याला मग काय म्हणू, त्याच्याकडे काय आहे, ग्रोथ माइंडसेट आहे किंवा वाढीची मानसिकता आहे त्याची, बरोबर आहे, असं समजून चालायचं. नाही तर मग काही असतात बस करायचं म्हणजे करायचं, त्याला काही घेणं नाही, चुकलं चुकू दे, उद्या पुन्हा चुकू दे, त्याला काही करायचं नाही, ते काही कामाची लोक नाही आपल्या, बरोबर आहे. तर याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे त्याच्यासाठी. नंतरचा प्रश्न आहे रोजगार क्षमता कौशल्याचा अर्थ. मी आत्ताच सांगितलं रोजगार क्षमता म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं आपण, काय एम्प्लॉयबिलिटी स्किल, नेमका त्याचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. पहिला आहे नोकरी मिळवण्यासाठी कौशल्य, म्हणजे फक्त आणि फक्त नोकरी मिळवण्यासाठीच कौशल्य का, पहिला वाला ऑप्शन. दुसरा चांगला कर्मचारी होण्याची कौशल्य. आता बघा तुम्ही एखादी स्किल घेतली आणि फक्त तुम्ही नोकरीच मिळवण्यासाठी चालले, तुम्हाला नोकरी मिळणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही चांगलीच स्किल तुमच्यामध्ये नाही किंवा तुम्ही चांगले कर्मचारी बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला किती चांगलं जर काम येत असलं आणि तुम्हाला ना बोलायची चव आहे, ना बसायची चव आहे, ना काम करण्याची चव आहे, तर मग तुम्हाला समोरचा जॉब देणार नाही, दिला तरी उद्या तुम्हाला काढून टाकणार, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला कसं असलं पाहिजे, बरोबर प्रामाणिकपणानं सर्व तुम्हाला काम करता आलं पाहिजे. मग बरोबर हा जो दुसरा ऑप्शन आहे काय, चांगला कर्मचारी होण्याचे कौशल्य, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू एम्प्लॉयबिलिटी स्किल, म्हणजे एम्प्लॉय आणि त्याची ॲबिलिटी सोबत त्याची स्किल असली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. बाकीचे वाचून घ्या. बघा चांगल्या संवादाचे कौशल्य याची पण गरज आहे, पण एम्प्लॉयबिलिटीचा अर्थ फक्त कम्युनिकेशन स्किल असं होत नाही. म्हणजे सर्वच जर ऑप्शन बघितले ते एम्प्लॉयबिलिटी मधलेच आहे, पण निव्वळ एम्प्लॉयबिलिटी स्किलचा अर्थ बाकीचे पूर्ण नाही आहे. पण बी ऑप्शन एकदम काय परफेक्ट आहे की एक चांगला कर्मचारी होण्याचे जे कौशल्य आहे ते आपल्याला एम्प्लॉयबिलिटी स्किलमधून मिळते, म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे जेव्हा आपण एखाद्याची गोष्ट ऑनलाईन शिकतो तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. आता एखाद्याची म्हणण्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही आपल्या OMG मराठी ITR जे चॅनल आहे त्याच्यावरनं आता शिकत आहे. तुम्ही कॉलेजमध्ये पण गेले असणार, ITI मध्ये गेले असणार, नसणार गेले, पण आता गेले समजून चालू आपण. जर गेले तुम्ही आणि तिथे जर शिकत असले तुम्ही तर ते शिक्षण वेगळं झालं. पण आता तुम्ही माझ्याकडनं शिकत आहे, माझ्याकडनं शिकायसाठी काय लागलं तुम्हाला, इंटरनेट लागला, एक मोबाईल लागला, एक कानामध्ये लावायला इयरफोन लागला असणार, बरोबर आहे. तर तुम्ही घरी बसून शिकू शकता. नेमकं याला काय म्हणू, जर एखादी गोष्ट आपल्याला ऑनलाईन शिकायची आहे तर त्याला आपण काय म्हणतो, ई लर्निंग म्हणतो. काय म्हणतो, ई लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून घेतलेलं शिक्षण, म्हणजेच त्याला ई लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स लर्निंग असं म्हणतो. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, याला शिकत नाही म्हणता येत नाही, अध्यापन पण म्हणता येत नाही, मार्केटिंग पण म्हणता येत नाही. याचा सी ऑप्शन एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की ऑनलाईन शिकण्याचे फायदे, रिकामी जागा आहेत. आता ऑनलाईन शिकण्याचे फायदे तर खूप सारे आहे, पण ऑप्शनमध्ये कोणते दिलेले आहे ते आपण शोधू, ते आपल्या काय कामाचे आहेत. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, आपण कधीही आणि कुठूनही शिकू शकतो. बिलकुल खरी गोष्ट आहे. तुम्ही कधीही, जसं आता माझं सेशन जेव्हा झालं असणार तेव्हा झालं, पण तुम्ही कधी बघत आहे ते मला माहीत नाही, पण कधीही तुम्ही बघू शकता. ITI झाल्यावरही बघू शकता, रात्री बघू शकता, दिवसा बघू शकता, पाऊस येत आहे, पाणी येत आहे, कसंही असतं आहे तरी तुम्ही बघू शकत आहे आणि कुठूनही बघू शकत आहे. तुम्ही बेडवरती पडलेले असणार, टेबलवरती असणार, झाडाखाली बसलेले असणार, कॉलेजमध्ये असणार, कुठे असणार तिथनं बघू शकतो. म्हणजे हे काय सर्वात मोठा फायदा आहे ऑनलाईन शिक्षणाचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर आमच्या वर्गमित्रांशी मैत्री करा, हा काही ऑनलाईन शिक्षणाचा फायदा नाही आहे. लवकर घरी जा पण नाही आहे, वाचनालयात पहा हा ऑप्शन तुमच्या कामाचा नाही आहे. बेस्ट ऑप्शन काय तुमचा हे आहे की तुम्ही कधीही आणि कुठेही शिकू शकता. ई लर्निंगचा सर्वात मोठा तो काय ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी खालीलपैकी कोणते रोजगार कौशल्य पोर्टल आहे. पोर्टल म्हणजे सरळ एक वेबसाईट म्हणू, काय म्हणू वेबसाईट. आता तुम्ही बऱ्याचशा वेबसाईट बघितल्या जसं फेसबुक फक्त टाइमपास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता बघा शिकायसाठी त्याच्यावरती पण खूप सारं आहे, पण ज्यांच्या जीवनामध्ये फालतूचा वेळ किंवा रिकामा वेळ खूप सारा आहे ते तुम्हाला फेसबुकवरती मिळणार. पण त्याच्यात शिकणाऱ्या गोष्टी आहे पण त्या नाही शिकणार. न शिकायच्या ज्याची गरज नाही आहे त्या गोष्टी बरोबर पाहणार आणि त्याच्यामध्ये आपला वेळ घालवणार नाही. एक वेळा आयुष्यातला वेळ संपून गेला की मग वाटणार अरे आपण एवढा आयुष्यातला वेळ घालवला, मग ते पस्तावा येते. मग पस्तावा आला का त्याच्यावरती काही ऑप्शन नसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेटफ्लिक्स, ज्याच्यावर आपण तुम्ही कोणत्या वेब सिरीज वगैरे पाहत असता ते नेटफ्लिक्स जसं ॲप आहे हॉटस्टारचं त्याच्यासारखं. हॉटस्टार पण आता क्रिकेट प्रेमी असतात, क्रिकेट पाहणारे आहे. ठीक आहे, जिओ सिनेमाचे भरपूर सारे आहे, पण हे काही आपल्या कामाचे नाही आहे. म्हणजे याच्याने तुमच्या भविष्यामध्ये काहीही तुम्हाला फायदा होणार नाही. शून्य फायदा असलेले हे सर्व ॲप आहे, कारण की याने तुमचं भविष्य घडणार नाही आहे. सरळ आत्ता तुमच्या पैशाची वेस्ट, आत्ता तुमच्या इंटरनेटचा वेस्ट आणि आत्ता सर्वात अमूल्य जे विकत पण दुकानात मिळू शकत नाही तो म्हणजे तुमच्या आयुष्याचा वेळ. तो या ॲपमध्ये वाया चालला आणि तुम्ही वाया घालवता. याच्यात इंस्टाग्राम पण आलं. ठीक आहे, यूट्यूब
यूट्यूबचे शॉर्ट्स पण आले याच्यामध्ये, ठीक आहे. तर पण याच्यामध्ये जर बघितलं, भारत स्किल एक अशी वेबसाईट आहे ज्याच्यावरनं तुम्ही एम्प्लॉयबिलिटी स्किल, आता जेवढं आता हे जे PDF आहे मी तुम्हाला सांगितलं MCQची जे आपण शिकत आहोत, ते तुम्हाला भारत स्किल या वेबसाईटवरतूनच डाउनलोड करायचे, पण इंग्लिशमध्ये आहे. तर आपण त्याला ट्रान्सलेट केलं आणि जी आपली ओपनमॅन गुरुजीची जे वेबसाईट आहे omgfreestudy.com, तिथे ट्रान्सलेट करून तुम्हाला दिलेला आहे. आणि सर्व मग आपल्या टेस्ट पण आपल्या ॲपवरती आहे, CST लॉन्चपॅड आपली ॲप पण आहे, म्हणजे आपलं चॅनल पण आहे, म्हणजे वेगळे चॅनल आहे आपले. तर आता तुमच्यासाठी हे मराठीचं चॅनल आहे ITIच्या विद्यार्थ्यांचं, ठीक आहे. आणि पेपरमध्ये पण प्रश्न 100% याच वेबसाईटचे येतात, याच्या बाहेरचे येत नाही. फ्रॉड वेबसाईटच्या मागे नाही लागायचं. निम्मीच्या नावाने पण फ्रॉड वेबसाईट अवेलेबल आहे. पोरांना फक्त लक्षात ठेवायचं की ज्या वेबसाईटच्या मागे .gov.in असं लिहिलेलं आहे, समजायचं शेवटी ती समजायची वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे, तीच ओरिजिनल आहे, ठीक आहे. मग निम्मीच्या नावाने जर वेबसाईट आहे तर तिला तुम्ही ओरिजिनल समजायचं नाही, कारण की ती निम्मीची असणार तर शेवटाला तुम्हाला .gov.in असं लिहिलेलं असतं. एवढं तुम्ही काय करायचं लक्षात. जसे आपली वेबसाईट आहे .com आहे मागे, ते काही गव्हर्नमेंटची नाही, हे माझ्या मालमत्तेची आहे, म्हणजे माझी मालमत्ता आहे ती, बरोबर आहे. तसंच ती प्रायव्हेट झाली, बरोबर आहे. तर प्रायव्हेटच्या मागे ना मी नाव काय ठेवू शकतो, भारत स्किलही ठेवू शकतो, पण भारत स्किल .gov.in असं माझ्या वेबसाईटचं नाव राहू शकत नाही. हे फक्त काय सरकारी वेबसाईटलाच असं डोमेन मिळते, ठीक आहे. सध्या आता आपल्या कामाचं कोणतं आहे म्हटलं, भारत स्किल हे आपल्या कामाचं आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न म्हणताय तुम्हाला, राम एका कंपनीत फिटर म्हणून काम करतोय. राम एका कंपनीमध्ये फिटर म्हणून काम करतो. त्याला त्याच्या मोकळ्या वेळेत व्यापार कौशल्य आणि रोजगार क्षमता कौशल्य अपग्रेड करायची आहे, तर त्याने काय करावे. आता सरळ तो एका जॉबवरती आहे, फिटर आहे, काही असो. त्याला आता काय करायचे, आपली स्किल डेव्हलप करायची, अपस्किल करायचं आहे स्वतःला. तर तो काय करणार खालीलपैकी ऑप्शन, ठीक आहे. पहिला, खेळ खेळा, म्हणजे खेळ खेळायला जाणार. हे मूर्खपणा झाला, असं तो यांनी वाढणार नाही. बातम्या पहा, यांनी पण स्किल अपग्रेड होणार नाही, कारण फिटर आहे, त्याला पुन्हा फिटरचे नॉलेज घ्यायचं आहे ॲडिशनल, बरोबर आहे. त्याला काय करावं लागेल, अभ्यासक्रम शोधा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, ठीक आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्याला अभ्यासक्रम शोधावा लागेल. जसं आता तुमचं जसं ITI होईल आणि तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे गेले आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं जर अभ्यास करायचं काम पडलं, तर तुम्हाला 100% मग काय करावं लागेल, जर तुम्ही इलेक्ट्रिकलशी रिलेटेड असणार तर तुम्हाला CST लॉन्चपॅड ॲपवरती यावं लागेल आणि मग तुम्हाला तिथून इलेक्ट्रिकलचा वायरमनचा कोर्स शोधावा लागेल आणि तिथनं तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, ठीक आहे. तर तसंच तुम्हाला शोध घ्यावं लागेल. तसंच आता इथं रामला पण काय शोध घ्यावा लागेल, तेच त्याच्यासाठी शक्य आहे. जॉब सोडून चालणार नाही, खाईल काय मग, बरोबर आहे. म्हणून याचा C ऑप्शन काय परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, झीनाला ई-लर्निंग कोर्ससाठी नाव नोंदणी करायची आहे. तिला आवश्यक असलेल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, आता तिला झीनाला काय करायचं आहे की ऑनलाईन कोर्स लावायचे किंवा ऑनलाईन तिला अभ्यास करायचं, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं. तिला काय लागणार, खालील ऑप्शनपैकी लागतात तर भरपूर सारं, पण नेमकं काय लागतात बघा. बुकची गरज नाही, पेपर पेनची गरज नाही, तिला मोबाईल किंवा कम्प्युटरची गरज आहे. फक्त मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेट. आता इंटरनेटचा ऑप्शन नाही आहे, तर तिला मोबाईल, पेन, नवीन कपड्याची पण गरज नाही आहे, बरोबर आहे. तर तिला मोबाईल किंवा कम्प्युटर दोघापैकी एक पाहिजे. जर तिला ऑनलाईन रजिस्ट्रेशन शिकायचं असणार आणि रजिस्ट्रेशन करायचं असणार तर याचा C ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न म्हणतात तुम्हाला, आजच्या काळात अनेक नोकऱ्यांमध्ये रिकामी जागा, कौशल्य ही मूलभूत कौशल्याची गरज बनली आहे. आता नेमकं तुम्हाला विचारलं आहे की आजच्या काळामध्ये तुम्हाला नोकऱ्या जर करायच्या असणार तर तुम्हाला कोणतं कौशल्य, मूलभूत कौशल्य म्हणजे गरजेचं आहे असं तुम्हाला विचारलं. खालीलपैकी तुम्हाला ॲक्टिंग आली पाहिजे का, की डिजिटल तुम्हाला कौशल्य असलं पाहिजे का, चित्रकला आलं पाहिजे का, नाचता आलं पाहिजे का. तर बघा, डिजिटल स्किल असणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ काय की तुम्ही जर जरी असणार किंवा तुम्ही कोणत्याही ट्रेडचे असो, वेल्डर जरी असणार, फिटर जरी असणार, तर डिजिटल स्किल म्हणजे काय, तुम्हाला कम्प्युटर वापरता आला पाहिजे, कम्प्युटरबद्दल थोडं बहुत माहीत असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते सॉफ्टवेअर असतात, कोणते ॲप्लिकेशन असतात, कोणाचं काय करतो आपण, कसं बंद करतो, कसं चालू करतो, निदान एवढं डिजिटल स्किल आपल्याला असली पाहिजे, बरोबर. नुसतं मोबाईल खिशामध्ये अँड्रॉइड आहे म्हणजे काही फायदा नाही, तुम्हाला त्याच्यातलं समजलं पण पाहिजे ना, बरोबर आहे. तर हे कौशल्य असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, डिजिटल कौशल्य असणं खूप काळाची गरज आहे. म्हणजे आपल्या कौशल्यासोबत प्लस डिजिटल कौशल्य असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता. म्हणजे याचा B ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर रिकामी जागा, नोकऱ्या प्रदूषण कमी करण्यास, पर्यावरणावर आणि ग्रहाचे रक्षण करण्यास मदत करते. आता अशा कोणत्या नोकऱ्या आहे की ज्याने तुम्ही काय करू शकता, आपल्या वसुंधरेचं म्हणजे आपल्या पृथ्वीचं आपण संरक्षण करू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर टीचर बनून करू शकतो, तर नाही, टीचर बनून करता येणार नाही, बरोबर, कारण की आपण रक्षा करत आहोत त्याच्यावरून म्हणता नाही येणार. म्हणजे भरपूर तुम्ही जॉबचे नाव घ्याल, पण नेमकं तुम्हाला विचारलं त्याला काय म्हणाल, तर त्याला आपण काय म्हणतो, हिरवे जॉब म्हणतो किंवा ग्रीन नोकऱ्या म्हणतो. काय म्हणतो, ग्रीन जॉब म्हणतो किंवा हिरव्या
नोकऱ्या म्हणू आपण तिला, म्हणजे त्या नोकरीला हिरव्या. मग तुम्ही म्हणाल सर हिरवे कपडे घालून करायच्या नोकऱ्या की हिरवा कलर मारून नोकऱ्या करायच्या की नेमकं हिरव्या घरामध्ये जाऊन नोकऱ्या करायच्या? मग नेमकं हिरव्या नोकऱ्या म्हणजे काय? अशी नोकरी की ज्या आपल्या पृथ्वीला वाचवू शकते. उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटल टेक्निशियन आहे, म्हणजे तुम्ही मातीचं परीक्षण करताय, एन्व्हायरमेंटचं पोल्युशनचं परीक्षण करताय, अशा टाईपची नोकरी. म्हणजे तुम्ही काय करताय? एन्व्हायरमेंटला वाचवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही सोलर इन्स्टॉलर आहे समजा. सोलर म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे ना, सोलर आपल्या प्रत्येकाच्या घरावरती आता जवळ, प्रत्येकाच्या नाही म्हणता येईल, मॅक्झिमम जण सोलर इन्स्टॉलर आहे समजा तुम्ही. तर तुम्ही पण काय करताय की आपल्या जगाला, पृथ्वीला, सरळ देशाला म्हणण्यापेक्षा सरळ पृथ्वीला वाचवत आहे. कारण की आपण नॅचरल रिसोर्स यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करता सोलर पॅनल लावून आपल्या घराच्या वरती. ते जर इन्स्टॉलर असाल तर तोही जॉब तुमचा काय झाला? ग्रीन जॉब झाला. तुम्ही जे फेकलेले प्लॅस्टिक आहे, खरडे आहे, असे रस्त्यामध्ये कचरा फेकलेला असतो, याला रिसायकल करून जर पुन्हा डबल वस्तू बनवत असताल, अशा ठिकाणी जर काम करत असणार तुम्ही, तरी ते काय झालं? ग्रीन जॉब आला. म्हणजे जसं समजा की तुमच्या घरी भंगार घेणारा येतो, प्लॅस्टिक वेचणारे असतात, बरोबर आहे, याला बघणारे कमी नजरेने बघतात, पण लक्षात ठेवा त्यांचा जॉब ग्रीन जॉब आहे. म्हणजे ते बेस्ट टॉपच्या जॉबमध्ये आहे. त्यांनी फक्त पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा असतो? कमी असतो. कारण की आपली विचारसरणी जर कमी तर दृष्टिकोन पण काय असतो आपला? कमी असतो. पण लक्षामध्ये काय, तर रस्त्यात वेचणारे आहे ना प्लॅस्टिक, ते टॉप लेवलच्या जॉबमध्ये आहे. कारण त्यांचा जॉब कसा आहे? ग्रीन जॉब आहे. म्हणजे एखादा कलेक्टर जरी असेल ना, कलेक्टरपेक्षा पण मोठा जॉब त्याचा आहे. कारण तो काय करता? पृथ्वीला वाचवण्याचा प्रयत्न करताय. ते पडलेले प्लॅस्टिक जे काही गोळा करते तो देऊन विकतो, मग त्याचं रिसायकलिंग होते. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये तो आहे. त्याचा जॉब कसा झाला? ग्रीन जॉब झाला. कसा झाला? ग्रीन जॉब. तर लक्षात ठेवा ग्रीन जॉब म्हणजे नेमकं काय होते. तर ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रीन नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत कारण. आता ग्रीन नोकऱ्या का बरं गरजेच्या आहे? कारण त्याकरता पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करते. कारण पर्यावरणाचे रक्षण करण्यास काय करते? ते मदत करते, म्हणून आपल्याला ते गरजेचे आहे. ठीक आहे, बाकीचे ऑप्शन तुम्ही बघा. कधी प्रदूषण करतात, प्रदूषण करत नाही, सोपे आहे म्हणून करतो, अशातला भाग नाही. हे शहरात कर्मचाऱ्यांसाठी आहे, अशाही भाग नाही. ग्रीन नोकऱ्या याच्यासाठी महत्त्वाच्या आहे का? पर्यावरणाचं काय करते? संरक्षण करणाऱ्या त्या नोकऱ्या. कारण की आपल्याला वाचा एक दिवस पृथ्वी फुटून जाईल अशाने जर असं सूत्र आलं तर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे, गीताने नुकतेच तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिची रिकामी जागा कौशल्य सुधारण्यासाठी तिने मूलभूत इंग्रजी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. आता बघा, ऑलरेडी आता समजा गीता म्हणजे आपल्याच गावची, आपल्याच घराजवळची असं समजून झाला, बरोबर आहे. आता त्याच्यातले तुम्ही पण असू शकता असं समजून झाला, नाव काही पण राहू शकते. तर तुम्ही आता काय केलं? शिक्षण झालं, सर्व झालं. आता तुम्ही इंग्लिश शिकायच्या मागे लागले, इंग्लिशची कौशल्य घेताय तुम्ही. म्हणजेच काय? इंग्लिश कम्युनिकेशन वाढवण्याचा तुम्ही काय करताय? प्रयत्न करताय, बरोबर आहे. मग खालीलपैकी नेमकं तिची कोणती कौशल्य ती इम्प्रूव्ह करताय? ते इंग्लिश शिकून काय नाचणं शिकणार आहे का? बिलकुल नाही शिकणार आहे. फायटिंग शिकणार आहे का? बिलकुल नाही शिकणार आहे. ठीक आहे, नाहीचा कोणताही नाहीचा प्रश्न नाही आहे. पण संवाद शिकणार आहे ती. काय शिकणार आहे? संवाद. म्हणजे इंग्रजी ती शिकली की ती कम्युनिकेशन करू शकणार, म्हणजे माझ्याशी येऊन ती बोलू शकणार इंग्रजीमध्ये. मग ती काय शिकत आहे? कम्युनिकेशन शिकत आहे. म्हणजेच इंग्रजी लावून ती काय केलं? आपलं कम्युनिकेशन स्किल ती इम्प्रूव्ह करत आहे. म्हणून त्याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, नंतरचा प्रश्न आहे, राम स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. राम स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. तुम्ही कोणता पर्याय सुचवाल? आता बघा, राम आजच्या काळामध्ये म्हणजे आजची जर घटना विचार केला तर तुम्ही सांगा की खालीलपैकी नेमका तो कोणता जॉब करणार? पहिला आहे ऑनलाईन रिटेल. आता ऑनलाईन आलं तर आजचा जमाना ऑनलाईन आहे. तेच आजोबाचा विचारला असतं म्हटलं असतं तेव्हा ऑनलाईन होतच नाही. तुम्ही म्हणू शकता की रिटेलचं काम कर रे बाबा ऑनलाईन पद्धतीने. ठीक आहे. दुसरा आहे ऑडिओ कॅसेटचे दुकान. आता आजकाल तर ऑडिओ कॅसेट चालते का? बंद झाला, कारण तो मेमरी कार्ड आला. तुम्ही तोही त्याला जॉब सांगणार नाही. तुम्ही म्हणाल चित्रपट व्हिडिओ भाड्याने. पहिले तुम्हाला जर आठवत असणार या 20 वर्षाच्या पहिले, 15-20 वर्षाच्या पहिले त्या सीड्या मिळायच्या किरायानी, बरोबर आहे. त्याचं दुकान राहायचं, किरायानी पिक्चरच्या सीड्या मिळायच्या. आता चालतं का? नाही. आता डायरेक्ट ऑनलाईन दिसतं यूट्यूबवरती, या वेबसाईट त्या वेबसाईटवरनं. त्याचंही दुकान चालणार नाही. त्याला झेरॉक्स शॉप जर तुम्ही लावाल तर झेरॉक्स शॉपही आज होते तिथपर्यंत बंद झाल्यासारखं झालं आहे. कारण प्रत्येक फॉर्म भरताना ऑनलाईन, बरोबर आहे. कुठं काय पाठवायचं आहे ऑनलाईन. तर होते तिथपर्यंत झेरॉक्सचं काम काय झालं? खूप कमी झालं. तर तुम्ही हेही नाही सांगाल, त्याला म्हणाल का बाबा ऑनलाईन रिटेलरचं तू काय कर, दुकान लावून टाक. ठीक आहे. तर हे जे 15 प्रश्न होते ते कोणत्या चॅप्टरचे होते? आपले इंट्रोडक्शन टू एम्प्लॉयबिलिटी स्किल, म्हणजे जो आपला पहिला चॅप्टर आहे. तर इथे याचे प्रश्न पण काय झाले? संपून गेले. अशा पद्धतीने आपला 6वा आणि पहिला चॅप्टर काय झाला? पूर्णपणे संपला. नेक्स्ट सेशनला आपण काय करू? नेक्स्ट चॅप्टरची सुरुवात करू. आणि जर तुम्हाला फुल टेस्ट जॉईन करायची असणार, फुल टेस्ट म्हणजे जे निम्मीचे MCQ आहे ते फुल टेस्ट आपण तयार केलेली आहे, म्हणजे फुल प्रॅक्टिस करू शकता. इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करावं लागेल. त्याच्यामध्ये एकदम चॅप्टर वाईज पण टेस्ट आहे आणि पूर्णपैकी पूर्ण 25-25 मार्क्स
मार्क्सच्या टेस्ट आहे त्या अवेलेबल आहेत. आठवणीने तुम्ही म्हणजे मार्क्स जर तुम्हाला 50 पैकी 50 घ्यायचे असणार, एकदम बेस्ट वे आपण त्याच्यामध्ये तयार केलेला आहे. जर टेस्ट जॉईन केली तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे स्पेशल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याची लिंक त्या ॲपमध्येच मिळून जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत काय करा, शेअर पण करा. ठीक आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण काय करा, सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट सेशन बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.